स्वाद कुकिंग रेसिपीमध्ये तुमच्या मनापूर्वक सगळ्यांचा स्वागत आहे फ्रेंड्स. मी तुम्हाला आज एक रेसिपी शेअर करणार आहे फ्रेंड्स. ते म्हणजे तुम्ही बघू शकता मी इथे पायनॅपल कापते आहे. बरेच लोकांना फ्रेंड्स हे कापतं म्हणजे अवघड वाटतं. ते काय करायचं फ्रेंड्स, धारवाला सुरी घ्यायची, साईडनी पहिलं काढून घ्यायचं सगळं. हे बघा मी असं दाखवते व्हिडिओमध्ये, तसं साईडने काढून घ्यायचं. काय करायचं, वरच्या साईडला भाग तो काटेरी असतात ना फ्रेंड्स, त्रिकोणी त्रिकोणी कापायचा. ते वरचा आहे ना का निघून जातं काटेरीवाला, मग इथे स्लाइस करून ठेवायचा. आणि कट करून मी इथे बाउलमध्ये थोडंसं घेतलेलं आहे. तर एक रेसिपीसुद्धा मी दाखवणार आहे इथे. तर गॅसवर मी ठेवलेलं आहे पॅन. तर 1 चम्मच मी इथे घातलेली आहे तूप. काही ड्रायफ्रूट्स आहे फ्रेंड्स, ते सुद्धा मी इथे घालून घेतली आहे. ह्याला छान ड्राय रोस्ट ह्याला करून घेऊया थोडंसं, म्हणजे तुपामध्ये फ्राय करून घेऊया. ते मी ड्राय रोस्ट केलं होतं ड्रायफ्रूट, ते काढून घेतलं. 1 चम्मच तूप टाकलेलं आहे इथे मी. त्यानंतर ह्याला गरम करून घेऊया तुपला. त्यानंतर इथे मी बारीक सुजी या रवा ते घेतलेले 1 वाटी फ्रेंड, आणि ह्याच्यामध्ये घालूया. ह्याला सुद्धा ड्राय रोस्ट करून घेऊया. मंद आचेवर इथे ठेवलेले गॅस मी इथे फ्रेंड. ते बघा असं ड्राय रोस्ट करते. ह्याला एक सुगंधित स्मेल येतोय छानपैकी. हे बघा ते इथे साईडला ठेवलेलं आहे, आणि एक पॅन ठेवलेलं आहे मी, आणि 1 चम्मच तूप घातलेलं आहे फ्रेंड. आणि ह्याला सुद्धा मेल्ट होऊ देऊया. आणि हे पायनॅपल कट करून ठेवलेलं होतं फ्रेंड, हे सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये मी घालते 1 ते 2 चम्मच साखर घालते फ्रेंड. ह्याला सुद्धा छान मिक्स करून घेऊया. हे बघा असं मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि 1 ग्लास पाणी इथे ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. उकळी आलं की ह्याला साईडला ठेवून देऊया. ते शिराची आपण करून ठेवलं होतं ना, ते सुजीचं ते ड्राय रोस्ट करून ठेवलं होतं ना, ते इथे परत गॅसवर ठेवूया. त्यानंतर हे पाणी आपण पायनॅपलच्या ह्याच्यामध्ये घालून घेऊ. साखर मिळते, तुम्ही गोड किती आवड असेल तेवढं तुम्ही इथे घालू शकता. मी अर्धी वाटी घातलेलं आहे मी तिथे. हे बघा झाकून ठेवलेलं तर छान सुगंधित स्वासिक येतोय फ्रेंड्स. हे बघा इथे छान झालेली आहे फ्रेंड्स. अगदी मस्त एकदम किचन पूर्ण असं सुगंधित वास येतोय फ्रेंड्स. तर हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स. असंच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला घेऊन येणार आहे. तर सांगा मला कशी झालेली. थँक्यू फॉर वॉचिंग.